श्रावणीने पिऊला सोडवल्यामुळे अपर्णा तिला सगळं सत्य सांगते। चला तर बघूया आजच्या भागामध्ये काय काय घडलं। शिवू पिऊला बघतो आणि त्याला खूप वाईट वाटत असतं, कारण पिऊ म्हणत असते, सोडा ना मला, मला माझ्या आईकडे जायचं। एक गुंड मात्र तिला धमकी देतो, शांत बसायचा, अजिबात ओरडायचं नाही। शिवू आत येतो, ते गुंड धावून जातात। आता शिवू त्यांना मार मार मारतो। पिऊ म्हणत असते, शिवू दादा मार त्यांना, त्यांनी मला खूप त्रास दिला। शिवू आता पिऊला सोडतो, तेवढ्यात एक गुंड येतो आणि त्याला मारायला लागतो। शिवू म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली पिऊला किडनॅप करायची? त्याला तेवढा राग येतो, तो गुंडांना खूप मारतो आणि पिऊला म्हणतो, पिऊ बाळा चल इथून। हवालदारची बायको विचारित असते, आओ आपण गावाकडे का चाललो? तो जास्त प्रश्न नको विचारू, पण ती आता खुणावते। तो मागे बघतो तर श्रावणी उभी असते। तो घाबरून म्हणतो, मॅडम तुम्ही इथं? श्रावणी म्हणते, गावाकडे पळून चाललास? तुला काय वाटतं तू गावाकडे पळून गेल्यानंतर तू वाचशील? अजिबात नाही। तो दौलतराव काहीही झालं तरी तुला सोडणार नाही, आणि जरी त्यांनी सोडलं तर अलकनंदा मॅडमचं काय? ते आता बाहेर गेल्या, ते आल्यानंतर पुरावा मिटवण्यासाठी त्या तुला संपवतील। तुलाच काय, तुझ्यामुळे तुझ्या घरचेही संपतील। त्याची बायको म्हणते, अहो ह्या काय म्हणतात, तुम्ही काय केलं? तो काही नाही। श्रावणी म्हणते, आता तरी खरं बोल, अरे तुझं कुटुंब वाचण्यासाठी तरी खरी बोल, कारण त्यांनी पिऊलाही सोडलं नाही तर तू काय चीज आहे? तो मॅडम प्लीज मला वाचवा, माझ्या कुटुंबाला वाचवा। श्रावणी म्हणते, मी काही होऊ देणार नाही, पण आता पोलीस स्टेशनला जायचं आणि खरं खरं सांगायचं। आता श्रावणीमुळे शिबूचे बाबा सुटतात आणि गुंडाच्या ताब्यातून शिबू पिऊला सोडवतो। अपर्णा नवऱ्याला म्हणते, प्लीज प्लीज माझ्या पिऊला आणा। दौलतरावच्या चोरीच्या पुराव्याबद्दल काही झालं तरी मी कुणाला काही सांगणार नाही। रडत म्हणते, प्लीज माझ्या मुलीला पाठवावं, तो तिला समजावणार। एवढ्यात पिऊ आवाज देते, आई। अपर्णा मागे बघते तर तिला पिऊ दिसते। पिऊ म्हणते, आई मी आले। आता मात्र अपर्णाला खूप आनंद होतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून श्रावणीला खूप आनंद होतो। अपर्णा जाते आणि म्हणते, बाळा कशी आहेस तू? तुला डोक्याला किती लागलं आणि तुला इथे कुणी आणलं? पिऊ म्हणते, श्रावणी ताईने। आता अपर्णा आणि पिऊचे बाबा श्रावणीला अक्षरशः हातच जोडतात। श्रावणी म्हणते, काकू काका अहो हे काय करताय? अपर्णा म्हणते, तू माझ्या पुरीला वाचवलं। श्रावणी म्हणते, काकू अगं असं काय करते? पिऊ माझी बहीण आहे, मी तिला वाचवणारच ना। अगं आत्तापर्यंत तू मला मुलीचं प्रेम दिलंस, मी आईला तर कधी बघितलं नाही, पण मला माझी आई तुझ्यातच दिसते, आणि बघ अजिबात काळजी करू नको, आता पिऊला काही होणार नाही। काका म्हणते, श्रावणी पण तू पिऊला सोडवलं कसं? श्रावणी म्हणते, ते एक सिक्रेट आहे, पण पिऊ आली की नाही घरी मग झालं तर। अपर्णा म्हणते, श्रावणी बाळा तुझे किती आभार मानावं तेच कळत नाही। श्रावणी म्हणते, काकू मला तुझं थँक्यू नको आहे, मला तुझ्याकडून अलकनंदा आणि त्या काडगे पाटील विरुद्ध पुरावे हवेत। आपण म्हणते, ठीक आहे मी देते तुला पुरावे। काका म्हणतो, अपर्णा म्हणते, बास आता मी कुणाचंही ऐकणार नाही। आजपर्यंत मी खूप काही सहन केलं, विचार केला माझ्या पिऊवर कुठलंही संकट येऊ नये, पण त्या अलकनंदाने माझ्याच मुलीला पळवलं, आता मला तिला धडा शिकवावाच लागणार। आणि ती श्रावणी मी तुला पुरावे देते। असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।